आज संपूर्ण ह्या घटनेची माहिती आपल्या वाचकांना करून देण्यासाठी आज आपल्यासोबत बोलायला आहेत कॅप्टन विवेक परुळकर सर. यांच्याकडनं आपण संपूर्ण घटनेचं विश्लेषण समजून घेणार आहोत. या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं काय काय झालं असेल याची सगळ्याची माहिती करून घेणार आहोत आणि याच्याबद्दल त्यांचं नेमकं विश्लेषण काय हेही आपण समजून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एवढा मोठा भीषण अपघात झाला, हे नेमकं एकदम संपूर्ण जे विमान जे निघालं होतं आणि ते एकदम काही सेकंदातच ते एका मेडिकल कॉलेज धडकलं आणि तिथे मोठा एवढा अपघात झाला, हे नेमकं कशामुळे झालं असेल? एक आपण एवढे अनुभवी वैमानिक आहात, तर आपलं नेमकं अनालिसिस ह्याच्याबद्दलचं काय? हा भीषण दुर्दैवी अपघात जो काल झाला त्याच्याविषयी नेमकं विश्लेषण करण्यासाठी बऱ्याच संशोधनाची गरज आहे आणि ते नक्कीच बोईंग आणि विविध देशांचे तज्ज्ञ याच्यात लक्ष देऊन नक्कीच लवकरात लवकर त्याचं संशोधन करून त्याच्यावर फाइंडिंग्स त्यांची देतीलच. पण काही पॉसिबिलिटीज अशा असू शकतात की ह्या अत्यंत छोट्याशा अबाउट 50-60 सेकंदात घडलेल्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये काही गोष्टी अशा वाटतात असतीलच असं नाही. त्याच्यामध्ये इंजिन फ्लेमआउट नावाचा एक प्रकार आहे. हा इंजिन फ्लेमआउटचा प्रकार सर्व पायलट्सना एक इंजिन फेल झालं तर दुसऱ्या इंजिनवर कसं सेफली परत बेसवर येऊन लँड करावं किंवा क्रूजमध्ये असताना अशी गोष्ट झाली तर पुढे नियरेस्ट एअरपोर्ट शोधून तिथे कसं लँड करावं हे दर 6 महिन्यांनी रिवाईज केलं जातं आणि शिवाय शिकवलं जातं आणि प्रत्येक पायलट ह्याच्यात ट्रेंड असतो. पण दोन्ही इंजिन्स फेल होणं, दोन्ही इंजिन्स फ्लेम आउट होणं हे फार रेअर फिनॉमिनन आहे. मी तरी माझ्या ऐकण्यात तरी अशी गोष्ट अजूनपर्यंत आलेली नाही. सर, तुम्ही आता उल्लेख केला की दोन्ही इंजिन्स फ्लेम आउट होणं किंवा दोन्ही इंजिन्समध्येच बिघाड होणं, हे गोष्ट तुम्ही आता हे सांगितलं की खूप रेअर केस आहे. मग नेमकी कशामुळे हे झालं असावं? जे नेमकं असं काय घडलं त्या संपूर्ण 50-60 सेकंदांमध्ये जो काय प्रकार झाला तर नेमकं असं काय घडलं असेल त्याच्यामुळे ही गोष्ट घडली आणि ह्याच्यातनं काहीच पुढे एवढा मोठा अपघाताशिवाय काही दुसरी त्यांना ऑप्शनच उरला नाही, अशा पद्धतीचं काय झालं नेमकं? तुम्ही जर तो व्हिडिओ जो आपण सतत बघतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्कीच आढळली असेल की विमान टेक ऑफला प्रॉपर टेक ऑफ रोलवर गेलंय, रोटेट झालंय, एअरबोर्न झालंय आणि ते इनिशियली क्लाइंब करताना दिसते पहिली काही सेकंद. तोपर्यंत सगळं बरोबर होतं असं जर धरलं तर एका पॉईंटला 2-3 गोष्टी झाल्या असाव्यात असा कयास आहे. एक म्हणजे एका पॉईंट नंतर तुम्ही परत ते विमान खाली येताना बघताय, म्हणजे लॉस ऑफ लिफ्ट मुळे ते खाली येते. ते लॉस ऑफ लिफ्टमुळे खाली येण्याची काही कारणं अशी आहेत की दोन्ही इंजिन फ्लेम आउट होणं एकाच वेळेला हे एक कारण असू शकतं. त्याची कारणं काय असतील हे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, टेक्निकल प्रकार. त्याच्यात फ्युएल कंटॅमिनेशन असू शकतं. दुसरा एक कदाचित पॉसिबिलिटी अशी आहे की बर्ड हिट होणं. बर्ड हिट दोन्ही इंजिनला एकाच वेळेला होणं हे फार रेअर आहे. होऊ शकतच नाही असं कोणी म्हणू शकत नाही, पण रेअर आहे. एका इंजिनला झालं आणि दुसऱ्या इंजिनवर विमान पुढे लँड केलंय लोकांनी, हा प्रकार केलाय. या कालच्या ॲक्सिडेंटमध्ये असं जर दिसतंय की पुढे रनवे नाही आहे, ते विमान एअरबोर्न झालंय आणि लॉस ऑफ लिफ्ट कुठल्या कारणामुळे झाली आहे ही सध्या तरी तज्ज्ञांच्या संशोधनानंतरच आपल्याला कळेल, तोपर्यंत कळणं कठीण आहे. पण त्याच्यानंतर ती लिफ्ट लॉस झाल्यामुळे ते विमान जे खाली आलं आणि पुढे त्याला रनवे नव्हता लँड करायला, जे काय झालं ते आपण दुर्दैवी अपघात बघितला. सर, तुम्ही आता म्हटलात की कदाचित बर्ड हिट झालं असेल, म्हणजे पक्षी त्याच्यावरती आदळले असतील किंवा दोन्ही इंजिन अचानक काहीतरी बिघाड झाला, पेट झाला असे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तर नेमकं फ्युएल कंटॅमिनेशन बद्दल पण सांगितलं, पण नेमकं हे खरंच झालं असेल का की अजून काही त्याच्यामध्ये झालं असण्याची शक्यता आहे की यातनं अशा गोष्ट अपघातपात अशा कुठली गोष्ट झाली असेल, अपघात झाली असेल? असं बघायला गेलं तर फ्युएल कंटॅमिनेशन होण्याची प्रक्रिया सुद्धा जगभरात अनेक विमानं उडतात, मुसळधार पावसात टेक ऑफ करतात, त्याच्या आधी त्याच्यात फ्युएलिंग केलं जातं. ते पाऊस पडत असतानाच केलं जातं, म्हणजे त्याच्यातून पाणी गेलं आणि त्याच्यामुळे झालं असं काही नाही आहे. पण कंटॅमिनेशनचे दुसरेही काही शक्यता असू शकतात. कंटॅमिनेशन होण्याच्या भरताना झालेलं आहे असं मी म्हणत नाही, पण दुसऱ्या शक्यता असू शकतात. हे सगळं नंतर संशोधनानंतरच कळेल हे योग्य आहे का अयोग्य आहे ते. म्हणजे मी 100% चुकीचं असू शकतो आणि काहीतरी वेगळंच कारण निघू शकतं.
पण या अत्यंत प्रायमा फेसी किंवा बेसिक कन्सेप्ट अशा आहेत की ज्याने या गोष्टी प्रेडिक्ट केल्या जातात. लॉस ऑफ लिफ्ट, व्यवस्थित उडालेलं विमान अचानक खाली येणं, ह्याचा अर्थच तुम्हाला इंजिन फ्लेम आउट झाल्याचा इंजिन बर्ड हिट म्हणाल तर तिथे एकही पक्षी उडताना दिसत नाहीये. बरोबर सर. आता हे संपूर्ण ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणता की संशोधन होणार की नेमकी आता प्रोसेस कशी असेल. मी ब्लॅक बॉक्स बद्दल पण ऐकलेलं आहे. ते नेमकं ब्लॅक बॉक्स काय असतं आणि याच्या पुढचं संपूर्ण अपघाताचं विश्लेषण कशा पद्धतीने केलं जाईल आणि संशोधन कशा पद्धतीने केलं जाईल. ब्लॅक बॉक्स ज्याला म्हटलं जातं त्याचं ॲक्च्युली असं असतं की इट्स काइंड ऑफ, तुम्ही आपण जनरली आपल्याकडे कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये ऑल टेक्निकल पॅरामीटर्स विमानाचे, इंजिन चालू केल्यापासून इंजिन बंद करेपर्यंत सगळे पॅरामीटर्स, संपूर्ण स्टेज ऑफ द फ्लाईट डिजिटल फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केले जातात आणि ते डिकोड करायला त्यातलेच तज्ज्ञ लागतात. ते काय असं उघडलं आणि रेकॉर्डिंग लावलं असं नसतं. त्याच्यावर फार मोठी प्रोसेस आहे ते डिकोड करणं. त्यामुळे त्याच्यावर डिकोड केल्यानंतर त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे हे आपल्याला नंतर कळू शकतं. पण त्याला थोडा वेळ लागेल कारण त्यातले तज्ज्ञ येणं, बोईंगकडनं पण येणं, बोईंगचे तज्ज्ञ येतीलच नक्की कारण त्यांच्या विमानाचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. सर याच्यामध्ये आम्ही असं एक आता बातम्या अशा येतात की त्याचे डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर मिळालेला आहे. तर ह्याच्यातनं काही आता आपल्याला थोडंफार कळू शकणार आहे का? डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे काय की कॉकपिटमध्ये जेवढे चॅनेल्स असतात, म्हणजे जेवढे समजा 2 पायलट बसले आहेत, समजा एखादा ट्रेनी पायलट कधी बसतो, अजून एक असे तेवढे ज्यांचे प्रत्येकाचे हेडसेट्स असतात त्याच्यातून जसं बोललेलं बाहेर ऐकायला जातं तसं ते रेकॉर्डही प्रत्येक चॅनेलवर होत असतं. आणि एक एरिया माईक पण असतो, त्यामुळे एरिया माईकमधनं पण रेकॉर्डिंग होत असतं. त्यामुळे त्याच्यात फक्त कॉकपिटमध्ये काय बोललं गेलं आहे आणि त्याला ATCमध्ये पण त्याचं रेकॉर्डिंग असतं त्यांचं. त्यामुळे तेवढं रेकॉर्डिंग फक्त आपल्याला ऐकू शकतो आणि त्याच्यावरनं थोडाफार अंदाज बांधता येतो की एक्झॅक्टली काय झालं असेल. त्यांनी मेडेज जो का डिस्ट्रेस कॉल दिला आहे तो मेडेचा कॉलच्या आधी समजा काही त्यांचं काय बोलणं झालं असेल 2 पायलटमध्ये म्हणून त्याने मेडे कॉल दिला आहे. त्या रेकॉर्डरच्या रेकॉर्डिंगमधूनच शक्यता आहे की त्याच्यातून बऱ्यापैकी उत्तर मिळेल. पण टेक्निकल पॅरामीटर्स, का इंजिन फेल झालं किंवा दुसरं काही कारण असेल ते ब्लॅक बॉक्स किंवा डिजिटल DFDR, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्याच्यातूनच कळू शकेल. ओके सर, तुम्ही आम्हाला एक संपूर्ण या विश्लेषणाबद्दल आम्हाला सांगितलं आणि एकूण संपूर्ण ह्याच्यामध्ये एक वैमानिकाच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी झाल्या असतील हे आम्हाला संपूर्ण इतकं डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं आणि या संपूर्ण अपघाताबद्दल एवढी चांगली माहिती आम्हाला दिलीत. तर हिंदुस्थान पोस्टकडून आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते विवेक परुळकर सर. त्यांनी आपल्याला संपूर्ण अपघाताबद्दल त्यांनी थोडीशी तांत्रिक बाजूही समजावून सांगितली आणि त्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं आणि काय झालं असेल ह्याच्याबद्दल त्यांचे अभ्यास त्यांनी सांगितला, त्यांचे अभ्यासातून आलेले अंदाज त्यांनी सांगितले. आता ह्याच्याबद्दलची माहिती पुढच्या संशोधनातनं, पुढच्या विश्लेषणातनं येत राहीलच आणि ह्याचं सुद्धा आपण विश्लेषण करत राहूच. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ह्याच्यातनंही विवेक सरांनी सांगितलेले मुद्दे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.